विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करेल, त्या शिवसेनेत प्रवेश करेल अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. स्वतः अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. सातत्याने चर्चा आणि आज पुन्हा चर्चांना वेग की तुम्ही उद्धव ठाकरे गटाची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे सोबत जाणार. काय तथ्य, काय सत्य? शिवसेना प्रमुखाची आहे, जिचं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेब करतात आणि मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा शिवसैनिक आहे. जे काय व्हायचं ते होत राहील, पण संघटनेची गद्दारी कदापि होणार नाही. कारण या लोकांच्या कपाळावर गद्दारीचा टिळा लागलेला, टिळा नाही शिक्का लागलेला आहे. टिळा म्हणणं पण टिळ्याचा अपमान होईल आणि मला वाटतं असा टिळा, असा शिक्का बिलकुल लावण्याची इच्छा माझ्या मनात येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तुमच्या कपोलकल्पित काही बातम्या असतात. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ज्याला काही बूड नाही आणि शेंडा नाही अशा प्रकारचा त्याला शब्द वापरता येईल. त्यामुळे अशी तुमच्या चुकीच्या चर्चा आहे. पण तत्कालीन कारण होतं की लोकसभेची उमेदवारी तुम्ही स्वतः लढण्यास इच्छुक आहेत, आजही सांगताय, याआधीही सांगितलं आणि खैरेंना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं, त्यामुळे तुम्ही नाराज आहे असं म्हटलं जातंय. उमेदवारी अजून कोणाचीही जाहीर झालेली नाही. पण खैरेंनी तर पूजन करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. मग त्यांना विचारा तुमची उमेदवारी झाली हो म्हटलं तर मग आपल्याला सांगता येईल साहेबांना. अजून आमच्या समोर स्पष्ट झालं की अजून कोणाचीच उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. त्याच्यामुळं उमेदवारी जाहीर होईल त्याच बाकीच्या गोष्टी बोलता येईल. मी इच्छा प्रकट केलेली आहे. म्हणजे तुम्ही स्पर्धेत आहात ना लोकसभेच्या उमेदवारीच्या? मग आहे ना, असल्याशिवाय कसं काय. खैरेंनी तुम्ही शहरात नसताना तुम्हाला डावलून प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजन केलं, त्याचं उद्घाटन केलं. तुम्हाला का डावललं? स्पर्धक आहात म्हणून? मला वाटतं अशा डावल्याने काही फरक पडत नसतो. एखाद्या कार्यक्रमाला जाणं आणि न जाणं, बोलवणं आणि न बोलवणं याने काही फरक पडत नसतो. मला डावललं म्हणतात, असं डावलं पिवलं काही होत नसतं. शिवसैनिक माझ्यासोबत आहे, जनता माझ्यासोबत आहे, मला चिंता करण्याची गरज नाही. पण याआधी पण असे आरोप झाले की खैरे एकांगी भूमिका घेतात आणि एकांगी भूमिकेनं हे सगळं इथलं राजकारण करतात. तुम्ही पण म्हणाले आहेत अनेक वेळेस. नाही, मग त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतो ना. सगळे जण, संघटना ही सामुदायिक निर्णयाची असते. संघटना थोडी एक जणाची असते, संघटना सगळ्यांची असते. एक जण मी म्हटलं नाही मीच निर्णय घेणार तर ते पॉसिबल नसतं किंवा चांगलं नसतं. सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टी घेतल्या, पक्ष नेतृत्वाची चर्चा केली तर मला असं वाटतं त्याचा फायदा होत असतो. नाही तर मग गांगलाट येत असतात काही गोष्टी. आता त्याने परवा एकट्याने उद्घाटन केलं नसतं तर बातम्या आल्या नसत्या अंबादास दानवेच्या. कोणी अंबादास दानवेच्या तुम्ही बातम्या तरी छापल्या असतात का? मी नव्हतो म्हणून बातम्या आल्या, असतो तर कशाला आल्या बातम्या? तर मग त्यांनी ते थांबायला पाहिजे होतं 2 दिवस. आता त्यांना त्या गोष्टी लक्षात येत नाही, त्याला मी काय करू शकतो. मग खैरेच्या उमेदवारीचा तुम्ही विरोध का करत नाही उघडपणे पक्षाच्या दृष्टीनं? असं नाही, कोणाच्या उमेदवारीला विरोध करणं हे चुकीचं आहे. उमेदवारी मागणं हे शिवसैनिकाचा अधिकार आहे. देणं न देणं हा पक्ष नेतृत्वाचा आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा अधिकार आहे आणि त्यांनी दिलेलं आदेश शिरसावध्ये मानणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे जर खैरेंना उमेदवारी मिळाली तर अंबादास दानवे प्रचार करणार? बिलकुल. खैरेंचा प्रचार करणार? शिवसेनेचा, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराचा. असं हे होते अंबादास दानवे. मी शिंदे गटात जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि होय, संभाजीनगरमध्ये शिवसेनेत काही मतभेद आहेत, मात्र असं असलं तरी मी उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार, शिवसेनेचा प्रचार करणार, उमेदवार कोणीही असला तरी, आणि मी उमेदवारीच्या स्पर्धेत कायम आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.